नमस्कार, मी के.एम. शेख केरुरकर. सध्या प्रायव्हेट शाळेमध्ये 2026-2027 या वर्षासाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मध्यमवर्गीय शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांना वाटू लागले, माझे जीवन काबाड कष्ट करण्यामध्ये गेले, पण माझ्या पाल्यांना, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला हे काम करण्याची गरज भासू नये यासाठी आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावे असे सर्व पालकांना वाटत असताना याच मजबुरीचा फायदा घेत प्रायव्हेट शाळेवाले पालकांना शाळेमध्येच बुक्स, नोटबुक्स, युनिफॉर्म इथेच घ्यावे लागेल. जे बुक्स, जे नोटबुक्स बाहेर 25 ते 30 रुपयामध्ये मिळते, तेच नोटबुक्स शाळेतर्फे घेतलं तर त्यांना 50 ते 60 रुपये द्यावं लागत आहे. युनिफॉर्म घ्यायचे आहे, त्यांचा ड्रेस कोड आहे, त्यांचा जे काही कलर आहे, त्यांनी जर सांगितलं हे या कलरचे तुम्ही घ्या, तर त्याच कलरचे बाहेरून कुठल्याही कापड दुकानातून ते पालक घेऊ शकतात. पण तसं न करता शाळेनंच मागवायला पाहिजे, शाळेतच घ्यावे लागेल. जे बाहेर 1 ते 2 हजारामध्ये संपूर्ण ड्रेस येतात, तेच ड्रेस, तेच युनिफॉर्म शाळेतर्फे 4 ते 5 हजार रुपयापर्यंत मिळत आहे. तरी या विषयामध्ये बरेचसे चॅनलवाले, मोठमोठे चॅनल जसे की जी न्यूज, साम टीव्ही असे बरेचसे टीव्ही वाले हे दाखवित आहेत. पण हे दाखवित असतानाही या शाळांना त्यांचा कोणताही परिणाम होत नाही. यासाठी माझी विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेब, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी एक टीम नेमवावी व प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक प्रायव्हेट शाळेमध्ये भेट द्यावी व त्यांना निर्देश द्यावं. जे पालक तुमच्यापासून तुमची किंमत मोजू शकत नाहीत, अशा पालकांना बुक्स पाहिजेत, नोटबुक्स पाहिजेत, बुक सेंटरवर कुठूनही तुम्ही घेऊन या आणि हे घेऊन येण्यासाठी त्यांना परवानगी दिली पाहिजे. शाळेचे युनिफॉर्म आहेत, जे शाळेचे युनिफॉर्म आहेत, जे कलर आहेत, ते त्या पालकांना सांगावे. ते त्यांच्या परीने, कोणी रेमंडचे कंपनीचे कपडा घेईल, कोणी कॉटनचा घेईल, कोणी पॉलिस्टर घेईल, ते ज्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्याच कलरचे कपडा ते आणतील. हे प्रत्येक शाळेनं परवानगी द्यायला पाहिजे. सर्व पालकांना युनिफॉर्मसाठी 5-7 हजार रुपये मोजणं शक्य नाही. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी, विशेष माझे नांदेड जिल्हा आहे, तर माझ्या नांदेड जिल्ह्यातील माझे जिल्हाधिकारी साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी प्रत्येक शाळेला निर्देश दिला पाहिजे. बुक्स व युनिफॉर्म व शाळेची फीस पण मर्यादित केली पाहिजे, असे तुम्ही निर्देश द्यावे अशी माझी मागणी आहे, विनंती आहे. आणि जनतेला पण माझी विनंती आहे की माझा व्हिडिओ इतका शेअर करा की जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेबापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत शेअर करा.
जिल्हाधिकारी साहेबांनी हे पाहिलं पाहिजे, पाहून त्यावर काहीतरी निर्णय घ्यावं व आम्हासारख्या मिडल क्लास साधारण घरचे काबाड कष्ट करणाऱ्या सर्व पालकांना पण शिक्षण देता येईल चांगल्या शाळेमध्ये. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद.